गुड मॉर्निंग डॉक्टर, तुमच्यासाठी चहा ठेव तिथं. काय हो एवढं सकाळ सकाळ कुठं चाललाय? जमिनीची डील फायनल करायला. काय म्हणजे तुम्ही आमदार बाईकडे चाललाय? हो, मग त्यात एवढं नवल वाटण्यासारखं काय आहे? हो, कसली डेंजर बाय आहे ती. आणि त्यात तो इन्स्पेक्टर, तो तर महाचालक आहे. मी सांगते ना, तुमच्यावर नक्कीच कोणाला तरी पाळ ठेवायला सांगितले असणार आहे त्यानं. टिम्पल, मला नाही वाटत असं. बघा, नाही तर तुम्ही गेल्यावर तो इन्स्पेक्टर यायचा आणि त्याला कळालं ना तुम्ही बाहेर गेलाय तर तुमचा पाठलाग करत आहे ना त्या आमदार बाईकडे यायचा ना आपली वाट लागायची. खरं आहे का तुझं? म्हणून मला लवकरात लवकर ही डील फायनल करायची आहे, पैसे घ्यायचे आणि हे गाव सोडून निघून जायचं आहे. मग एक काम करायचं का, मी आपण तुमच्या संग येते. तुझं काय काम आहे तिकडे? तुमच्या फायद्यासाठी सांगते. हे बघा, आपण दोघं जर गेलो आणि घरातल्यांना सांगितलं आपण बाहेर चाललोय, तर तो इन्स्पेक्टर आल्यावर आपल्या घरातले पण हेच सांगणार की लग्न झाल्यापासून हे दोघं कुठं गेलेच नाही, त्यामुळे गेलेत आता बाहेर फिरायला. बघा, म्हणजे तुम्हाला नसेल न्यायचं तर नका नेऊ. आवर लवकर. ठीक आहे, तुम्ही हा चहा प्या, मी 2 मिनिटात आली. अजून काही माहिती? वै साहेब, 100% तुमचा संशय खराय बरं का. एका आमदार बाईचा त्या डॉक्टरवरती हात आहे आणि त्याच आमदार बाईनी का नाही त्या डॉक्टरची सिक्युरिटी काढून घ्यायला लावली. अच्छा, तरीच तो डॉक्टर त्या आमदाराच्या घराच्या बाहेर घुटमळत होता. पुढे आम्ही गावात सगळीकडे चौकशी केली. त्या आमदार बाईचं गुंड एका कुटुंबाला त्रास देतो आणि हा डॉक्टर त्या कुटुंबाची मदत करत होता. कुटुंब कुठे राहत ते? सोनू नावाची पोरगी होती साहेब, आत्महत्या केली आणि तिची आई मधुमती. याड लागलं हो साहेब. आणि तिची आजी ती तर येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. इतकी वाताहत डॉक्टरची मदत असून सुद्धा अजून जरा डिटेल मध्ये चौकशी करायची. वै साहेब. वायकर, हा साहेब. खोलात चौकशी करायला जायची. हो. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुःशासन लई झालं लई होमजोर. हे दुःशासन लई झालं लई होमजोर. कंगनी बाबा, तुम्ही माझं ऐकलं. तुमच्यामुळे माझ्या लेकीचं लगीन नीट पार पडलं आणि लग्नानंतर पोलिसांचं मागं लागलेलं लचांड तुम्हीच सोडवलं. आता माझ्या लेकीचा संसार सुखाचा होतोय. तिला कुणाची नजर नको लागायला, अशीच कृपा ठेवा तिच्यावर. डिंपे, अगं पर्स बिर्स भारीच दिसते की. आणि असं वाटतंय तू एखाद्या पिक्चरच्या शूटिंगलाच निघाली का काय. डिंपे, परत त्या पिक्चरच्या नादाला नाही ना लागलीस बया? अगं नाही मम्मी, मी डॉक्टरांसंग बाहेर चालली फिरायला. डिंपल, एकदम अशी फिराया काय इशेच आहे का? अहो नाही पप्पा, म्हणजे लग्न झाल्यापासून आम्ही कुठं फिरायलाच नाही गेलो ना. मम्मीच डॉक्टरांनी म्हटले की मला फिरायला घेऊन जा. बघा, फिरायला म्हणून डोंगराव घेऊन जाईल आणि दिलवरनं ढकलून. आजे, तुला काही येड लागलंय का? ते कशाला मला खाली ढकलत्याल? अहो बाई साहेब, दागिने बगिने काय घातलं असेल ना तर ती पहिलं घरात काढून ठेवा, नाही तर याल मागच्या सारखं चोरांचं फटकं खाऊन. वाईट चांगलं बोला की, लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर पडतात ना. हाय का आता मी काय वाईट बोलले?
आहे तूच सांग, मी कधी वाईट बोलते का ग? तुला सांगते आहे, आत्ताच्या आता ह्यांच्याकडनं पैसे मागून घे. यांच्याकडे हिंडायला फिरायला आहेत पैसे आणि तुझं द्यायला नसत्यात. हे मम्मी मला लय भूक लागली या. पोटात कावळा वाढायला लागली ती या. मला लवकर जेवायला दे. ही दाजी दीदी कुठे निघाली ती या? अरे टोन्या, दीदी आणि दाजी फिरायला चालली ती या. फिरायला? मम्मी माझी भूक गेली, पोटात कावळा बी उरणार. दिदे 5 मिनिटं थांब, आज जातो कापड बिपड घेऊन येतो लगेच. थांब. टोन्या, तू अजिबात आमच्या संग कुठे यायचं नाही. आमच्या दोघांमध्ये तुझं काय काम आहे? मम्मी, मी ह्याला कुठंच घेऊन जाणार नाही. मला तुम्ही कुठं बी घेऊन जात नाही. मला फिरायला यायचं आहे रे. मला फिरायचं. मला घेऊन जा ना. अगं मी तुमच्यामध्ये लुडबुड बी करणार नाही. तुम्हाला तिकडे काय करायचे ते करा. माझा बाई फेरे ना. हा, आणि तुमचा फोटो काढाय बी कोणतरी लागल की. मग मी येतो फोटो काढायला. काय नाही, आम्ही एकमेकांचे फोटो काढू. तुझी गरज नाही. पहिलं सांगा ना मला घेऊन जायला, नाही तर तुम्ही तरी मला घेऊन चला. बरं, आपण जाऊ फिरायला. तुला देऊळ दाखवून आणतो. आता देवळाच्या बाहेरच खेळत होतो. मला नाही काय माहित. मम्मी मला यांच्याबरोबर जायचंय फिरायला. टोन्या, अरे लग्नानंतर त्यांना येळ द्यायचा असतोय. त्यांच्या संग फिरायला जायचं नसतंय, त्यांचं त्यांना बोलू द्यायचं असतंय. अगं मग त्यासनी बोलू दे की. मी काय त्यांना अडवलंय होय? आणि मला काय त्यांच्यात बोलण्यात इंटरेस्ट बी नाही. मला फक्त यांच्याबरोबर फिरायला जाऊ दे, नाही तर माझं तरी लगीन लावू दे. मी माझ्या बायकोबरोबर जाईन फिरायला. अरे खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा, अशी गत आहे तुझी. डिंपल, डॉक्टर तुम्ही जा, मी बघते त्याच्याकडे. मम्मी 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 काय एकदा सांगितलेलं कळत नाही का? चांगलं फटकं लागवीन तुला. गा बस. दिदे, ते तुला पचणार नाही जेवलेलं. जेवण झालं अशी वक्षील तू वक्षील. बसा. हा कुणी राजा महाराजा याला खुर्ची द्यायला? देव यांनी गायकवाडला कसा ओळखतोस? मला वाटलंच होतं ती बाई माझा काटा काढणार. मी तिचं नाव घेतलं की ती आरती देत, म्हणून तिने तुम्हाला माहीत उपाय दिली. तुम्ही किती मारलं ना तरी मारून मरल तो. बोल, तिने किती पैसे दिले ते वाईट करायला? काय पैसे नव्हते दिले हो. सोन्याची बिस्किट दिले होते त्यांनी. आणि ती जर सोन्याची बिस्किट त्या डॉक्टरांना असतील ना तर ती बाई त्यांना काही सोडणार नाही. ती खूप डेंजर बाई आहे. पहिले डेंजर आहे ना. तू बघ मी काय. इकडे 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 पंख्यात बोट घाल. लगोला साहेब, मला सोडा, आम्हाला सोडायला साहेब. बोट घाल पंख्यात. पंख्यात बोट घाल. पंख्यात बोट घाल. ती बाईला डेंजर आहे ना. घाल बोट घाल. बोट घाल पंख्यात. पंख्यात मॅडम, त्या न्यूज 24 वाल्या पत्रकाराचा फोन आहे. बरं मग काय नाही, ते आत्ताच जमिनीचा घोटाळा बाहेर आलाय, त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया हवी आहे. बोला. हे जे मंत्र्यांचे जमीन घोटाळे बाहेर येत आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अहो मी काय सांगणार, मी स्वतः एक सामान्य माणूस आहे. आता जे सामान्य माणसाला वाटतं तेच आम्हालाही वाटतं. म्हणजे बघा ना, आता लोकांनी काय आम्हाला हे जमीन घोटाळे वगैरे करण्यासाठी निवडून दिलंय की काय? माफ करा, पण काही मंत्र्यांचा तर ह्या गोरगरिबांच्या जमिनी लुबाडण्याचाच धंदा झालाय.
मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे ह्यांच्या राजीनाम्याची विनंती करणार आहे आणि ह्या मंत्र्यांकडे माझी एकच कळकळीची विनंती आहे की अहो जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी कामं करा, जनतेचा काहीतरी विचार करा. शेवटी जनताच आपली मायबाप आहे ना, तीच आपल्याला निवडून देते है ना. खम्माघणी ती माझ्यासोबत आहे. म्हणजे जमिनीचे कागदपत्र सगळं तिच्या नावावर आहेत आणि ती नसती तर डील झाली नसती म्हणून मी तिला घेऊन आलं. नाही म्हणजे आम्ही आता नवरा बायको आहे ना आणि आम्ही फिरायला चाललोय ना असं सांगितलंय. म्हणजे आम्ही तुम्हाला भेटायला येतोय ना ह्याचा कोणाला संशय पण नाही येणार. ही जमिनीचे कागदपत्र एकदाची डील फायनल करून टाकूयात, म्हणजे तुमचंही टेन्शन मिटेल आणि माझंही टेन्शन मिटेल. आणि माझ्या बिस्किटांचं काय? त्याचं काय? त्यांचं काय म्हणजे? मला माझी बिस्किटं हवी आहेत. त्यांची किंमत तरी ठाऊक आहे का तुला? मला माझी सोन्याची बिस्किटं मिळाल्याशिवाय हा व्यवहार होणार नाहीये. मॅडम, जमिनीचा व्यवहार आणि सोन्याची बिस्किटं यांचा काय संबंध आहे? ते न कळणे इतका मूर्ख नाहीये हे चांगलंच माहितीये मला. हे बघ, ती सोन्याची बिस्किटं आधी आणून दे, नाहीतर त्यांची किंमत चुकती कर. कळलं ना? ती बिस्किटं मला मिळाल्याशिवाय हा व्यवहार होणार नाहीये. आणि जर का हुशारी केली तर तुम्ही दोघं जिवंत दिसणार नाही. मॅडम, आधी जमिनीचा व्यवहार ठरला होता. हे सोन्याची बिस्किटं नंतरची गोष्ट आहे. आधी काय करायचं आणि नंतर काय करायचं ना ते आम्ही ठरवू. तू नाही ठरवायचं. कळलं? या जमिनीचे किती पैसे मिळतील ते कळल्याशिवाय सोन्याची बिस्किटं तुम्हाला नाही देणार. हा, आणि राहिला प्रश्न, जर का मी सोन्याची बिस्किटं तुम्हाला नाही दिली तर तुम्ही माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करा. ती तुम्ही करू शकत नाही, कारण सोन्याची बिस्किटं कुठे हे फक्त मलाच माहिती. मग काय ठरतं तुमचं? किती देता या जमिनीचे पैसे? 10 CR. काय? फक्त 10 लाख? हो, एवढी मेहनत केली आम्ही. 20 लाख तरी द्या. डिंपल, तुम्ही शांत बसाव. त्यांचे 10 लाख, माझे 10 लाख. अहो, जीवावर बेतलंय आमच्या, तरी पण आम्ही काम केले. डिंपल, ते 10 करोड म्हणताय. काय? 10 करोड? डिंपल मॅडम, आम्हाला डील मान्य. मी पुढच्या वेळी जेव्हा भेटायला येईल त्यावेळी सोन्याची बिस्किट असतील किंवा त्यांची किंमत असेल. टोन्या, इधर घे. मला काय बी खायला नकोय. तुम्ही मला दाजन दीदीवर जाऊन नाही दिलं. मंगल, लय त्याला मस्ती आली. आणि इकडे मी खाते. नाही नाही, मी नाही खाणार आणि मी कुणाला खाऊ नाही देणार. टोन्या, अरे डिंपल आणि डॉक्टर आता नवरा बायको आहेत. तुझं काय काम त्यांच्यात? काय काम म्हणजे? मी काय म्हणलं होतं की मी जाऊन तिथे बसतो, मी त्यांच्यामध्ये लुडबुड नाही करणार. त्या दोघांना त्यांचं काय करायची ते करू दे, माझं मी एकटा फिरेन असं बोललो होतो ना. पण या वाड्यात माझं कोणी बी नाही ऐकलं. वाडा माझ्या नावाहून द्या, तुमच्या सगळ्यांनी बाहेर काढणार आहे मी. अरे तुझ्या पालखीचा निघाला धोर तुझ्या, तुला घातला नेऊन डाबऱ्यात. आमचं काय मेंदू नाचल्याच होय तुझ्या नावावर वाडा करायला? खिशात नाही अडकान बाजारात भडका अशी गते तुझी. तुला भरली तुला रागात पिती. आलाय मोठा आम्हाला वाड्यातनं बाहेर काढणारा. काय हिरोईन, काय चाललाय आरडाओरडा? कोण देतय त्रास तुला? त्याचं नाव मला सांग, त्याला आताच टाकतो मी.
कशाला आग बीट जेलमध्ये? हा, मी उलट कुठे तिला त्रास देतो, म्हणजे कोणच त्रास देत नाही तिला. हा, मी बघा तिला खायला आणले, किती वेळ झालं तिने काय खाल्लंच नाही म्हणून खायला आणलं होतं. बस मुडद्या, कशाला कोरडी मायान उपाशी नाहीच ग बाया. साहेब बोला की कशाला आलाय तुम्ही इथं? साहेब डॉक्टर नाहीत घरात, बाहेर गेले ते. हाय, डॉक्टर घरात नाहीयेत? म्हणजे या घरात डॉक्टर नाहीयेत? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना कोणीतरी मारून टाकेल, त्यांना असं एकटं जाऊ देऊ नका. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला? अव एकटे नाही गेले ते, डिंपल बी संघ गेली. ते लगीन झाल्यापासून कुठे गेले नव्हते ना, म्हणून बाहेर फिरायला गेले ते. संपलं, आता संपलं सगळं. काय काय झालं साहेब? अहो, दरोडेखोरांची टोळी फिरते या भागात. नवीन जोडप्यांना ते पकडतात, मारहाण करतात, लूटमार करतात. मुकाट्याने दिलं तर ठीक आहे, नाही तर कुऱ्हाडीने तुकडे करतात. 2 2 4. मम्मी अगं ऐकूनच ब्या वाटायला लागलं. मला सांगा जरा ते कुठे गेले ते, म्हणजे काय करीन मी तिकडच्या पोलिसांना सांगतो, यांची काळजी घ्या म्हणून सांगतो. उद्या त्या देव माणसाचं काही बरं वाईट झालं, काय उत्तर द्याल? अहो कशाला उत्तर द्यायला पाहिजेत, मी तर पेढेच वाटीन. आता वैस ग बस. साहेब आम्हाला खरंच माहित नाही कुठे गेले ते, माहित असतं तर सांगितलं असतं तुम्हाला. आलं माझ्या लक्षात, तुमच्या वागण्यावरून माझ्या लक्षात आलं तुम्हाला त्यांच्याविषयी किती आस्था आहे ते. असो, अशी आशा करतो की ते जिवंत परत येतील. ते जर जिवंत परत आले तर तुम्ही मला कळवा, ते जर मेले तर मी तुम्हाला कळवेन. बाकी मिस्टर कंगणी आहेतच. कंगणी कंगणी होय, कंगणी कंगणी होय होय, कंगणी कंगणी होय, कंगणी कंगणी. जाऊन खाल, चल चल. अगं मारती. डॉक्टर हे कुठल्या आड रस्त्याने आणलंय? टिंपल, अगं मेन रोडने गेलो असतो तर त्या जामकरला आपल्यावर संशय आला असता ना, म्हणून इकडून आलोय. कसलं हुशार आहे हो तुम्ही. पण मी काय म्हणते, ती सोन्याची बिस्किट आपण आमदार बाईला देणार आहे, मग आपल्याकडे ठेवून काय फायदा? टिंपल, तुला माहिती आहे ना, माझा फायदा असल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करत नाही. हा, त्या बिस्किटांचं काय करायचं हे मला बरोबर माहिती. आणि त्या बाईला काय वाटलं, राजकारण फक्त तिला एकटीला करता येतं? मी राजकारणात नसताना सुद्धा मला राजकारण कळतं. मग आता तुम्ही ते सोन्याचे बिस्किट त्या आमदार बाईला देणार, मग त्या फुलचंद शेठचं काय? त्याचं काय? तुम्ही त्याला फसवून सोन्याचे बिस्किट मोडून घेता आणि त्याला हे पण म्हणाले दर पौर्णिमेला तुला सोन्याचं बिस्किट पण देणार. मग यावेळी मी त्याला सांगेन, या पौर्णिमेला जमीन खोदताना तुला कोणीतरी पाहिलं, मग आता कंगणी बाबा तुझ्यावर कृपा करणार नाहीत. डॉक्टर कसलं हुशार आहे तुम्ही. लाखभर नीच माणसं मेले असतील ना, तेव्हा तुम्ही जन्माला आला असणार. टिंपल, तू माझं कौतुक करतेस का इज्जत काढतेस? अहो डॉक्टर कौतुकच करते. 10 करोडची शपथ. हे 10 करोड सारखं बोलू नको, नाहीतर वाट लागेल आपली. कधी एकदा या जमिनीची डील होतीये, ते पैसे हातात येतात आणि गाव सोडून पसार होतं, असं झालंय. मला पण असंच झालंय बघा. कवा एकदाच हितनं निघत्या आणि मस्त हिंदी पिक्चर काढते ना, असं झालं. मी तर त्या आमदार बाईला उद्घाटनाला पण बोलवणार आहे. पोलीस काका, तुम्ही माझ्या संग खेळायला आलायसा ना? नाही ना, खूप काम आहे आज. मला माहिती आहे पोलिसांकडे वेळच नसतो. तुम्ही तुमच्या मुलगी सोबत वेळ काढून खेळत नाही, माझ्या संग तरी काय खेळणार? तुम्ही माझ्या संग खेळायला होता आला, मग कशाला आला होता? तुझे ते डॉक्टर काका आहेत ना,
ते सुखरूप आहेत का नाही ते पाहायला आलो होतो. त्यासनी काय झाड भरल्या ते बाकीच्यांची तब्येत बिघडवतील. म्हणजे तुम्हाला म्हणून सांगते, कुणाला सांगू नका. तो लय बदमाश माणूस आहे. सगळं कारण मला माहिती ती. कारणामे काय सांग मला. तिथं ना पहिली दीदी याची सोनू दीदी लय चांगली असायची. तिची मम्मी पण येते याची. पण तो डॉक्टर असं दाखवायचं की त्यासनी मदत करतो, पण तसं तर नव्हतं. सोनू दीदीच्या आईला माहित नाही डॉक्टरांनी काय केलंय. एकदा रंगपंचमी दिवशी सगळे रंग खेळत होते. डॉक्टरांनी त्या